हॅलो हॅलो शेख हॅलो बरं आवाज सर्वांना येतोय का? झोपलो नाही का? थंडी बिंडी लागते काय? आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपली प्रश्नाची प्रत आणि आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी शाहिरांनी घेऊन यायचं. मीला कडी भुसाव तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाव तू मीला कडी भुसाव तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाव तू शेरणी शिकारी मी भाबडा तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे. आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे. मी दास या कलेचा आज रणात हे माय लेकराच आहे तुमचं माझं मी दास या कलेचा हे माय लेकराच आहे तुमचं माझं हे माय लेकराच आहे तुमचं माझं. आणि म्हणून अरे माय बापा तुझ्या चरणात मग हीच माझी मानवंदना हे माय बापा तुझ्या चरणात अरे हीच माझी मानवंदना. सुख करता दुःख हरता विघ्न हरता करू नटराजाला नटेश्वराला त्रिवाद अभिवादन करून हितवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर
श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुखसाई देवी नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा औचित्य साधून शक्ती आणि दुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोडाई श्री नाच मंडळ तसेच कलगीतुरा समाज उन्नती मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं समलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्या आई सुखसाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाख त्यांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सोंगाफार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणूनच अगदी थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय। म्हणून आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाचे माझे बंधू ढोलकीपटू नागेश दादा खिडवकर, मला ढोलकला साथ देत आहेत माझे बंधू नयन दादा खिडवकर, बँजोला साथ देतात माझे बंधू नवीन दादा येसरे, कीबोर्डला मला साथ देत आहेत माझे बंधू आणि दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर त्यांची काहीतरी नवीन आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते माझे बंधू पंकजदादा काताळे या ठिकाणी आज मला कीबोर्डला साथ देतात त्यांना देखील शाहीरी मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी ऍक्टोपॅडला साथ देतोय माझा भाऊ कुंडव काताळे, शैली आमचे रोहित दादा जाधव आणि हा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू दापोली तालुक्याचे सुपुत्र राजेश दादा पड्या आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहीरी मानाचा मुजरा करतो। तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर शाहीर वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे मित्र आणि कोकण रत्न पुरस्कारप्राप्त शाहीर संदीपजी मोरे बुवा देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू शक्तीवाले शाहीर आणि लांजा तालुक्यातील सुपुत्र संजय दादा जोशी देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच अबिडगाव नगर मंडळाचे सर्वे सर्वा सन्माननीय बाबादादा भगडे देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ग्रंथ उपासक मला गुरुप्रमाण असणारे संदीपजी सावंत भाऊ देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी या कोकणातील कलाकार वर्ग देखील उपस्थित आहे त्याच्यामध्ये आमचा अपूर्व झाडेकर असेल, सौरभ दादा देवरुखकर, तसेच आशिष दादा पेडणकर असतील, त्याचप्रमाणे आमचा सूरज दादा गुरव असेल, या सर्वांना या ठिकाणी गोट्या दादा या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर माझे कलगीतुरा उन्नती मंडळ मुंबई समाज मंडळाचे सर्वे सर्वा आणि सरचिटणीस सन्माननीय हे माझे आधारस्तंभ आदरणीय संतोषजी धावशे साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहीरी मानाचा मुजरा करतो। आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी तांबे भाऊ देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी आमचे सुधाकरजी मास्कर दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। तसेच माझे बंधू आणि पानपुडी कला मंचाचे एक सर्वे सर्वा एक सदस्य माझे बंधू दीपकदादा कारकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मुंबई रंगमंचावरचे आयोजक आणि प्रतिष्ठित मान्यवर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सुभाषजी बांबरकर बाबा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो
आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे युट्यूबर देखील उपस्थित आहेत. आता ज्यांची मला नावं माहिती आहेत मी त्यांचीच फक्त घेतो, बाकीच्यांनी काय राग मानू नका हा. म्हणून माझे बंधू किरण दादा गवळी आणि अजिंक्य दादा आमटे यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेश दादा जाधव देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शागिरी मानाचा मुजरा करून माझी शिष्य मंडळी, माझा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं, सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि म्हणून मित्रांनो आता सर्वांना मुजरा रीतिरिवाजाप्रमाणे झालेला आहे ना. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर, माझे मित्र आणि मानाचा गणपती सुशांत दादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो तुमचा सर्वांचा अधिक वेळ नाही घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन या मुंबईची रखवाली आई मुंबई देवीला या ठिकाणी वंदन करून माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून या ठिकाणी रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज नाव तर खूप मोठं केलं तुमच्या आशीर्वादानं. लायकी नसताना देखील, अवकात नसताना देखील तुम्ही अशा ठिकाणी देऊन ठेवलं. तर हे रसिक राजा, अरे तुझे रूप, तुझे उपकार, हा कलाकार या जन्मात नाही पण पुढच्या 7 जन्मात देखील मिळणार नाही. आणि म्हणून त्याला साथ मिळाली कारण गुरु विना या जन्माला तरणोपाय नाही, आधार नाही. आणि म्हणून आज जो हा शाहीर या रंगमंचावरती जो कोणी नावारूपाला आलेला आहे, छोटंसं काय जे नाव झालंय ते फक्त माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने झालंय. आणि म्हणून ही स्तवन माझ्या गुरुचरणी या ठिकाणी समर्पित करतोय. म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आज या रंग देवतेचे या रणी मी स्मरण करतो आणि तिच्या कृपेने सदा अहो मी अकले मग सदा गीत गाताना सदा सदा गीत गाताना मी माझे देहभान भरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे रणी अहो मी अक्षर म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ही नव
नौका जीवनाची अहो ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली मग वाट दावली 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 बघा अहो वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली सावधीला जन्म माझा वाया धरती शिरावरी कृपेची ही छाया हो नाही सावधीला जन्म माझा वाया धरती शिरावरी कृपेची ही छाया धरती शिरावरी कृपेची ही छाया धरती शिरावरी कृपेची ही छाया आहे माझ्या पाठी तिची सावली आहे माझ्या पाठी मायेची सावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली क्या बात
कराची ठेवीन मी दान भरला कंठामध्ये तूच माझा प्राण तुझ्या ठेवीन मी दान भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण अरे घालिता मी सादर हाकेला धावली ही घालिता मी सादर हाकेला धावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी काजी बुवा शिवराम धोंडू बसता अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मित्रांनो एक परवानगी आहे आजच्या कार्यक्रमासाठी खास बघा की 22 तारखेच्या तिकीटच्या आयोजकाने आज घेतले असतील त्यांच्यासाठी आज घेतलेल्या तिकीटसाठी मित्रांनो 50 रुपयाचा डिस्काउंट आहे बांबरकर साहेबांकडून स्वतः हे सकाळकडून ऑफर आलेली आहे संधीचं सोनं करून घ्या संधी वाया जाऊन देऊ नका म्हणून या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो तसेच या ठिकाणी
कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेशी कुर्तणकर साहेब, तसेच सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत व कलाकारांवर आणि कलेवर प्रेम करणारे कापडगावचे सुपुत्र श्री दिनेशी कुर्तणकर साहेब यांच्याकडून शाहीर राजेश निकम यांच्या आवाजासाठी तसेच माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्या लेखणीसाठी 1001 रुपयाचे मित्रांनो बहारदार पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी माझे भाऊजी सुरजदादा चव्हाण यांच्याकडून देखील या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी मला वाटतं आमचे गोपाळदादा कारंडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच आदरणीय आमचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रजी मटकर साहेब देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो स्तवन या ठिकाणी झालेला आहे, गाण्याकडे वळतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. किराणावनात आहे तुझ्या पाना फुलात आहे, अरे राणावनात आहे तू पाना फुलात आहे, आणि या सृष्टीच्या साऱ्या अरे तुम्ही गणराया कणा कणात आहे, की तनात आहे तुझ्या मनात आहे, अरे तनात आहे तुझ्या मनात आहे, मग तुझे मंगल रूप गणराया, अरे या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जनात आणि म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे बघा बोनपणे माझा सण आहे बुवा, आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे. आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान देऊन कार्यक्रम कुणीकडे तरी बुवा भरकटत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय गराट्यानो म्हणून सांगतोय, आधी तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा, संडेचा वार आहे, तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचा नाही म्हणून तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय. आणि म्हणून मित्रांनो बघा आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत मी पहिला पूजेचा मान मिळवला, त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्तजनांना लागलेली आहे. आणि म्हणून हा अजाण बापर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा, म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं. की बहरून आला देवा निसर्ग असारा, लागता हिचा हुलवाहे मंजूळ वारा. वा तुमचा हातात घ्या आणि लिहून घ्या. अरे नय्यो ललिता ते नय्यो ललिता की बहरून आला देवा आणि निसर्ग असारा, मला आता हिचा हुलवाहे तो मंजूळ वारा. महाजन पावर बापा तुला काय म्हणतोय, अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना, मग गाणवितो मी तुला देवा बाबा श्री गणना. अरे दर्शन देण्याये
साऱ्या भक्त जना मग आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा 1 2 3 4 बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लाग सालीचा उडवाहे मंजूळ वारा दर्शन देयाने साऱ्या भात जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देयाने साऱ्या भात जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्यारे साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्यारे साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा सजली बघावी अंबर धरती चढवुनिया हसाज चढवुनिया हसाज चढवुनिया हसाज हे आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज येणार तो गणराज येणार तो गणराज अहो येणार तो गणराज ये सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा तव नामाचा हा छंद मजला घडावा तुझ्या विना आहे साऱ्या जगा सुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे साऱ्या जगा सुना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा महिमा तुझा हात थोर अरे अर्पण करतो मन मंदिरी शब्द सुमनांचा हार शब्द सुमनांचा हार तव नामाची गोडी लागू दे तणाला तव नामाची गोडी लागू दे तणाला साध्य राहू दे तुझी ही क्षणोक्षणाला संकेला होऊ दे रात्रीच्या जीवना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा
जुळवाया दर्शन देण्या रे साऱ्या भक्तांना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या रे साऱ्या भक्तांना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्या रे साऱ्या भक्तांना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा अरे दर्शन देण्या तू साऱ्या भक्तांना मग आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा आणि म्हणून मित्रांनो बघा स्तवन आणि गान झालेला आहे कार्यक्रमाला उशीर बराचसा होतो आणि मी वेळेला महत्व देणारा माणूस आहे मला 5 मिनिटं भले कमी भेटू देत पण समोरच्या मोहाला पण चान्स भेटला पाहिजे मी त्यांना 2 दिल्याने त्यांनी मला 4 देऊ द्या पण तो त्यांना वेळ थोडा मिळाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे हा नक्की या ठिकाणी कोकणातील युट्यूबर आयोजित शक्तितुरा मित्रांनो 5 जुलैला याच रंगमंचावरती ठीक रात्री 8 वाजता स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि जुनेवाले शाहीर देवेंद्र चिमनबुवा असा हा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझे मित्र चंदनदादा दर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की मित्रांनो युट्यूबला जी माझी गवण आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले निश्चित दुसऱ्या बारीत या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण होईल 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही पाण्याचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन आणि गान झालेला आहे आता खऱ्या अर्थानं शक्तितुऱ्याची रंगतदार मजा म्हणतात ती गवळणीपासून तुम्हाला झोपायला काय हो झोपल्या काय हो थंडी वाजते गोवांची उडवतो तुम्हाला वाजते काय सांगा हा गलपाटू नका तुम्ही गलपाटलो की गोवा गलपाटला लिहून ठेवा आणि म्हणून या ठिकाणी गवळ गातोय गोवाला पण एक पद सांगणं आहे गोवा तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी गोवा आज ठेवून जाणार आहे आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवळ मित्रांनो तुम्ही अजरामर केली आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी गराटे गोवाना गोड प्रेमाचा विषय गोवा तुमच्यासाठी घेऊन आलोय राधा या गवळीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर गोवा तुम्हाला तुमच्या वारीमध्ये येऊन द्यायचं आहे आणि म्हणून विषय माझ्या गवळीचा कसा आहे लक्ष असावं स्वप्न सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी कान्हा अरे ही स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी मग जग वेगळी आहे कान्हा अरे तुझी न माझी प्रेम कहाणी मग तुझ्याच साठी कान्हा अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा आहे दिवाणी आणि म्हणून खाया देते कान्हा तुला अरे मी माझ्या माठातलं दही दूध लोणी म्हणून बघा कान्हा ए सावल्या कुठल्या अंगाला आहे हो डाव्या बाजूला उजव्या बाजूला सावल्या आहे कुठं म्हणून म्हणते बुवा बघा अरे तुझे ना देखू तो मुझे आता नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं म्हणून म्हणते बुवा
घेऊन घ्या, तुमचा हातात पण घ्या आणि सोबत घडवून पण घ्या. म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो, माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो, सूरज एरंडे देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहे, मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचे बुवा, मी राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. हो बघा, कानाची भोका उभी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतोय की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. मग तुझ्या वाचून करमेना, अरे हे सांगू मी कुणाला. मग तू येऊन सांग, अरे आज या जनाला ही प्रीत आपुली तू सांग या जनाला. काना, अरे युगान युग आज उलटून गेली, भले मी लग्न त्या आधी अशी केलं, पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस? तुझं आणि माझं नातं ते गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या गडबडीतून. आणि तुम्ही नावातले मोठे बुवा आले ना, बुवा मोठेच आहे, कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिप्रियाचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे, आणि बुवा पण थोडा चला मोठाच आहे असं द्या. म्हणून म्हणायचंय बुवा बघा, राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे का ना, या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. मी भुलले तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करमेना, हे सांगू मी कुणाला. तू येऊन सांग, आज या जनाला ही प्रीत आपुली सांग या जनाला. येऊन सांग, आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. असून अन्याची भुलले मी तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करमेना, हे सांगू मी गुणाला. तू येऊन सांग, आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. तू रंग भरला माझा, हरवून जाते कान्हा आठवणीने तुझ्या, आठवणीने तुझ्या. बस होतो मला तुझा या क्षणाला, किती समजावू मी कान्हा माझ्या वेड्या मनाला. येऊन सांग, आज या जनाला ही प्रीत आपुली सांग या जनाला. येऊन सांग, आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. या स्वप्नात दिसे
तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला, खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला. तू येऊन आज या जनाला विक्रमुनी सांग या जनाला. आज या जनाला विक्रमुनी सांग या जनाला. ओ राधा पुनर्याची मी भुलले तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करणे ना ते सांगू मी कुणाला. आज या जनाला विक्रमुनी सांग या जनाला. आज या जनाला विक्रमुनी सांग या जनाला. तू येऊन मग आज या जनाला. आणि म्हणून बक्षीस या ठिकाणी आलेले आहे संदेश मुजेकर ग्रुप, शाहीर तेजल पवार गोताळ मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आले. माडाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो 18 जून रोजी दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खारगावकर असा हा जुगलबंदीचा सामना होणार आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो बघा अगदी थोडक्यात एक शेवटचा एका मुखड्यामध्ये एका अंतरामध्ये शेवटचा विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. आणि म्हणून कलगीतुराव उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोर्डपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे. जर जमलं तर बुवा हातात धरा. कुठं धरा? कुठं? काय तर सोडून द्या या पावसात फेकून. कोणी बघितलं नाही. आणि म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातर आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेपाव देखील उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवून बारी संपवते. म्हणून म्हणायचंय अरे आज या सामन्यात मी सप्तसुराला छेडी मग 4 चौकातीत तुला. अरे बुवा आज मी शास्त्रा तोडी मग शब्दाने सुशंभवा तुला सामी वेळी. आणि माझ्या दिवसाची हौस तुमची सुशंभवा. अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचावर फेरी. ओ गावाट्यानो म्हणून म्हणतोय बघा आग सांभाळ घसलेलं पाय ग है ना. आणि वरी तुझं धोक्याचं माय ग. मग सांभाळ शैला या लग्नाच्या राहिला घोटाला करायचा नाही ग. वा बघा गाणं लिहिलेलं मला काय दिलेलं बघा त्याला काय शब्द सुचतात. म्हणून म्हणायचे बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मुकडा आणि एक आंध्रामध्ये विषय संपवतो. म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच आहे सांग तुला तो जमल काय. वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे. म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच आहे मग सांग तुला तो जमल काय. मग भाल्या भाल्या अशा तुरेवाल्यानी बघा बुवा आर भाल्या भाल्या अशा तुरेवाल्यानी तो अजून फोडलेला नाही रे. वा अगदी या कोकणातील दिग्गज तुरेवाल्यांसमोर हा विषय दिला आहे. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊलींसाठी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची सांग जर वांग्याला लावून गेलो हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या वाणी. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच आहे सांग तुला तो जमल काय विषय जुनाच आहे तुला तो जमल काय. अरे भाल्या भाल्या अशा
फोडलेला नाही रे. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही रे. हे बुवा माझा विषय जुनाच हाय ग, तुला तो जमन काय रे. विषय जुनाच हाय ग, सांग तुला तो जमन काय रे. अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही रे. तुम्ही आहात पंडित ज्ञानी, आता सांगा खरं. या उत्तर या प्रश्नाचा डाव करा सर. बघा बुवा, ज्ञानी वाचक आहात, चांगल्या घराण्यातले आहात. जर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित बुवा माझ्या विषयाला हात घाला. आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार, माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत दिलं बुवा, तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल. म्हणून म्हणायचंय तुम्ही आहात पंडित ज्ञानी, आता सांगा खरं. त्या उत्तर या प्रश्नाचा दाब करा सर. उत्तर शास्त्रात व्हायर, ग्रंथ वाचायची करा व्हायर. हे उत्तर शास्त्रात व्हायर, ग्रंथ वाचायची करा व्हायर. अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. ओ माझा विषय जुनाच हाय ग, तुला तो जमन काय रे. विषय जुनाच हाय ग, सांग तुला तो जमन काय रे. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोडलेला नाही. अरे मग भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अरे बुवा अजून फोडलेला नाही रे. या ठिकाणी माझे बंधू आदरणीय दीपकजी काळकर माऊली यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. शाहिराणा देखील एक सांगणं आहे बुवा, रात्र थोडी आणि सोंग फार. हा काय आपला गाव नवं आहे ना, कोंबडा हरवतोय आणि बुवा आपली बारी करतोय. बुवा मुंबई आहे, म्हणून तुम्हालाही बुवा तुमच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय या रसिक राजांनी द्यावा अशी विनंती करतो. तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बुवा माझी एक तुम्हाला मनापासून विनंती आहे की जेवढ्या वेळेत तुम्हाला कार्यक्रम पूर्ण करता येईल तेवढा बुवा निश्चित करण्याचा प्रयत्न करा अशा ठिकाणी आशा बाळगतो. आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. धन्यवाद.